माणिकडोह धरणामध्ये पाण्याचा साठा यंदाच्या वर्षी अत्यल्प असल्यामुळे आदिवासी भागातील नेते देवरामजी लांडे आक्रमक राहिलेले आहेत। आज जर या माणिकडोह धरणाचं नदीपात्रातलं पाणी बंद झालं नाही तर आम्ही धरणावर आंदोलन करू आणि कुठेही पाणी भविष्यकाळात जाऊ देणार नाही। आमच्या हक्काचं आदिवासी भागातील पाणी आम्हाला असं मिळावं अशी देवराम लांडेंची मागणी आहे। आता आपल्यासोबत देवराम लांडे आहेत, त्यांच्यासोबत 2 बॉडीगार्ड आहे। देवराम लांडेंना वास्तविक बॉडीगार्ड घेऊन फिरण्याची पाळी का आली तो एक भाग वेगळा आहे, परंतु आपण सुरुवात करूया पाण्यासंदर्भात त्यांची नेमकी भूमिका काय। देवरामजी लांडे, तुमची नेमकी भूमिका काय? नमस्कार वाणी साहेब, आमची नेमकी भूमिका म्हणजे हे गेल्या 40 वर्षापासून हे धरण आहे आणि या धरणाचं आम्ही माहिती घेतली तर जे 20% राखीव कोटा असतो तो धरणग्रस्ताचे लोक आणि जुन्नर तालुक्यातल्या परिसरातील बागायतदार म्हणजे जुन्नर तालुक्यासाठी असणारा जुन्नर तालुका आणि प्रकल्पग्रस्तासाठी असणारा 20%चा राखीव कोटा हा कमी होऊन यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। 25 तारखापासून कडू साहेब आम्हाला फसवतात का आज बंद करतो उद्या बंद करतो। आज खरं तर 2 तारीख धरणाची कॅपॅसिटी किती पाण्याची? साहेब कॅपॅसिटीचा त्याचा एकूण अंदाज आपण मी घेतलेला नाही, परंतु मी काल आमदार साहेबांना फोन केलता तर आमदार साहेब म्हणले आज पाणी बंद करतो लगेच। मी काल आमदारांच्या सूचनेवरून आज पाणी बंद होते। हो, आमदारांना मी काल फोन केला, आमदार साहेब पाणी बंद करतो, कालच बंद व्हायला पाहिजे होता पण काल झालं नाही। परत मी आज आमदार साहेबांनी त्यांना फोन केला असेल, मी मगाशी कडू साहेबांशी बोललो, म्हटलं आमदार साहेबांचा तुम्हाला फोन आलता का? म्हणजे तुम्ही नारायणगावला, म्हणलं ना मी इथे थांबणार आहे, पाणी बंद झाल्याशिवाय आम्ही इथून हटत नाही। मग एखाद्या वेळेला आमदार साहेबांनी कडू साहेबाला सांगितलं असेल आणि ही वस्तुस्थिती आहे की वाणी साहेब आज खरं तर म्हणजे अवघड परिस्थिती आपला जर 4 महिने अजून जायचे आणि जर एखादा महिना पाणी लेट पडला तर आपल्याला सुद्धा डिंबे धरणातून किंवा इकडून आपल्या वजरवरून पाणी आणावं लागेल टँकरनं, अशी परिस्थिती होईल। आता सुद्धा मग त्या ठिकाणी निमगिरी असेल, खैरेखटका असेल, देवळा असेल, आजनावळा असेल, गाडगेर असेल, पांगले असेल, तळेचीवाडी असेल, दवंडी असेल, कुकडेश्वर असेल, चावण असेल, ही वरची 9 गावं आणि आजूबाजूला खाली केवड ही आमची गावं, या जेव्हा लोकांच्या मोटारी आहेत या मोटारीचे पाईप संपून गेले। म्हणजे यांची मोटारीचे पाईप संपल्यानंतर पाणी सुद्धा आम्हाला वर मोटारीनं स्वतःच्या शेतीला पाणी आहे का? सगळ्याच लोकांना शेतीला पाणी आहे साहेब, जवळजवळ 25% लोकांना शेतीला पाणी आहे। माझी स्वतःची बोर आहे, नदीमध्ये पण तुमची मोटर आहे ना? नदीमध्ये पण आमची मोटर आहे, तो भागची गैरसोय नाही। माझा विषय नाही साहेब, मी जनतेसाठी करतोय। हा जो प्रश्न आहे हा मुख्य जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। म्हणजे पिण्याच्या पाण्याची गैरसोय, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, जनावर मुख्य जनावरांना पाणी कुठल्या गावाला प्रॉब्लेम आहे? आता जर म्हटलं तर जनावरं म्हटली तर देवळे असेल, आजनवळ असेल, आता थोड्या दिवसामध्ये 8 दिवसामध्ये देवळे निमगिरी इकडे टँकर चालू होतील। आता जल जीवन योजना चालू आहेत। आम्ही धरणाच्या क्षेत्रामध्ये विहिरी घेतलेल्या आहेत, तेव्हा सुद्धा हे लोक आले म्हणले विहिरी घेऊ नका, म्हणलं जागा आमची आहे। पण अनेक ठिकाणी तर धरणामध्ये सुद्धा त्यांच्या विहिरी झालेल्या आहेत, नदीपात्रात झालेल्या आहेत। मग हे डिपार्टमेंटची अशी सावत्रपणाची वागणूक का तुम्हाला? आम्ही त्या करून घेतल्या साहेब, त्यांनी गेल्या वर्षी बंद केलं ते आम्ही प्रत्येक ठिकाणी हिरडी, आंजनवळे, देवळे, गाडगर त्या ठिकाणी मी स्पॉटवर गेलो आणि मी त्या अधिकाऱ्यांना समजून सांगितलं आमच्या जमिनी धरणात बुडाल्यात, आम्हाला प्यायला पाणी घ्यायला काय आम्हाला कायदा लागत नाही, शेवटी जमीन आमच्या बुडीत क्षेत्रात आम्ही विहीर खणतोय। जल जीवन मिशनच्या योजना अद्यापपर्यंत कार्यान्वित का झाल्या नाही? जल जीवन योजनेच्या केंद्र सरकारने राज्य शासनाच्या माध्यमातून कामं चालू आहेत आणि किती दिवस झाले ना? 1 वर्ष उलटलं साहेब, 1 वर्ष उलटलं, अजून एकही काम अजून पूर्ण झालं नाही। ते सुद्धा आम्ही संपूर्ण ढिसाळ नियोजन नाही, ढिसाळ नियोजन साहेब, मी तुम्हाला स्वतः वाणी साहेब तुम्हाला घेऊन तुम्हाला मावळातली चांगली माहिती आहे। तुम्ही अनेकदा पश्चिम भागाच्या प्रश्नावरती माझ्याबरोबर प्रश्न सोडवलेले आहेत, यापुढे सोडवल्याची आम्हाला अपेक्षा आहे। आता मला त्या जलजीवन योजनेच्या बाबतीमध्ये एवढे 2-3 दिवस गेले तुम्हाला घेऊन मी संपूर्ण दौरा करणार आहे। कुठं टाक्या झाल्यात, कुठं मोटारी झाल्यात, कुठं पाईपलाईन पूर्ण झाले, कुठं अपूर्ण आहे आणि हे सगळं आपण करणार आहे। तसं मी आमदार साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या सुद्धा मी कानावर घालणार आहे। मी जरी आमदार साहेब आणि खासदार साहेबांच्या बद्दल नेहमी ओरडत असतो, बोलत असतो, हे माझ्या भावना बोलतात, मी नाही बोलत, समाज मला बोलतो म्हणून मी त्यांना बोलतो, माझा कुठलाही राजकीय हेतू नाही। तुमच्याच पक्षाचे नेते असताना त्यांच्या विरोधामध्ये ओरड करता, समोरासमोर बसून प्रश्न का सोडवत नाही अधिकाऱ्यांची बैठक घेऊन? वाणी साहेब, बाहेर रडल्याशिवाय त्यांची मम्मी त्याला पाजत नाही। पण बाळाने बाहेर ओरडायचं काय गरज आहे? बाहेर जवळ रडावं, तालुक्याचे आमदार तुमच्या पक्षाचे, खासदार
अमोल कोल्हे तुमच्या पक्षाचे, आता तुमचं अजून ठरलं नाही अजित पवार की शरद पवार? आम्ही सध्या वाणी साहेब नाराज आहेत. मी आमदार कोणा शरद पवार नाराज का अजित पवार? मी सगळ्यांवर नाराज आहे. मी आपल्या कोणावर तटस्थ आहे. मी सध्या कोणावर नाराज आहे? मी तालुक्यातील आमच्या पक्षावर नाराज आहे. तुमचा पक्ष नेमकं देवराम लांडेंचा पक्ष कुठला? माझा पक्ष पवार गट, दोन्ही पवार गटात मी होतो आहे. आणि ज्या टायमाला पश्चिम भागात मी काम करतो त्या वेळेला मला खरं तर लोक विचारतात का मी एक जिल्हा परिषदचा माजी अध्यक्ष आहे, जिल्हा परिषदचा मी सदस्य आहे. आमच्या भागामध्ये कामं होतात, त्या कामांना माझा फोटो न टाकता दुसऱ्या माणसांचा फोटो लावला जातो. मी आमदार साहेबांना 4-5 वेळा सूचना दिलेल्या आहेत आणि तो कोणता फोटो लावतात त्यांचं मला नाव पण घ्यायचं काही गरज नाही. आदिवासी भागातील अनेक सरपंच तुमच्यावर पण नाराज आहे. सरपंचाच्या 2 संघटना झाल्यात. काही संघटना नाही, रजिस्ट्रेशन एकच संघटना आहे आमच्यामध्ये. दुसरी संघटना बोगस आहे, रजिस्ट्रेशन नाहीये. आमच्यामध्ये 2 गट करायचे आणि पूर्वभाग लोकांनी फायदा घ्यायचा हा सध्या धंदा चालू आहे. 2 गट कोणी केले? हे नेते मंडळी करतात. कोण नेते? आम्ही शोध करतोय. आमच्यामध्ये 2-2 संघटना 3-3 संघटना करण्याचा कोण प्रयत्न करतोय ना, त्याचा मी शोध घेतोय. आणि त्याच्यामुळे वाणी साहेब मी तो शोध घेतल्यानंतर देवराम लांडे मी आता सध्या कुठल्याही गटामध्ये कुठल्याही पक्षामध्ये सहभागी नाही. मग तुम्ही आधी तुमची अंतर्गत भांडणं चव्हाट्यावर का आणता? ज्या भाऊ देवळांनी तुम्हाला स्थिर स्थावर केलं, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणलं, तुम्ही त्यांच्या नावाने आगपाखड का करता? कोणाच्या नावाने आगपाखड करायचं असल्या तुमची भूमिका क्लिअर कट आहे. ऐका ना, मला कोणी स्थिर तावर करायचं काही गरज नाही. माझा समाजाचं ऐकून घ्या. देवरामजी लांडे तुम्ही या तालुक्याचे आमदार, भाऊ देवाडे तुमची एक बैठक झाली, नंतर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलात. आता तुमच्यातले मतभेद चर्चेने का संपत नाही? हे चव्हाट्यावर आबरू का आणता? साहेब हे बघा, माझ्या माग जसा मनोज जरंगेकरांची महाराष्ट्र पेटवण्याची ताकद आहे तशी देवराम लांडेची सुद्धा महाराष्ट्र पेटवण्याची ताकद आहे. कोण भाऊ देवाडे? मी त्याला ओळखत नाही. भाऊ देवाड्यांनी त्याच्या पद्धतीने राहा, मला त्याचं नाव पण घ्यायची गरज नाही. देवाड्यांना तुम्ही चॅलेंज करता? चॅलेंज म्हणजे त्याचा माझं काही यंदा नाही. माझा समाज माझ्या बरोबर आहे. पुढे 4-2 सरपंचांना आमदारांचा विकास कामाचे आम्ही दाखवून जर कुणाला ते बिघडत असतील, आमच्यामध्ये कळी लावण्याचा प्रयत्न करत असतील तर समाज माझा कधी माफ करणार नाही. एकतर आदिवासी समाज पेटत नाही आणि पेटला तो विजत नाही. देवरामजी लांडे तर ही कॅसेट जुनी झाली. जुनी नाही, आदिवासी समाज पेटत नाही. तुम्ही ज्या माणसांची वारंवार म्हणता ना साहेब, तुम्ही ज्या माणसांची आता नावं घेतली ना, मी घेतले नाही, तुम्हाला तेच म्हणायचं असतं. मला नाही, तुम्ही जे म्हणले ना कुणाच्या मध्यस्थीने, मध्यस्थीचा काही संबंध नाही. माझा देवराम लांडे एवढे बिघडले कसे? माझे कार्यकर्ते मला समर्थक आहेत. एखाद्या किरकोळ माणसाचा मध्यस्थी करण्याची गरज नाही. आणि जिल्हा परिषद या प्रत्येक गावामध्ये कामांच्या एजन्सी आहे झडपी, आणि त्या झडपीचे तुम्ही सध्या जी काही कामं चालू आहे त्याच्यातला मलिदा तुम्हाला सामान मिळत नाही म्हणून काय वाद चालू आहे? मलिदा त्यांनी तिकडे खाऊ द्या, आम्हाला मलिदाची घेणं देणं नाही. वाटा तुम्हाला मिळत नाही म्हणून आमचा प्रश्न आहे प्रतिष्ठेचा. एक आदिवासी माजी अध्यक्षाचा बॅनरवर फोटो नाही आणि तुमचे हे आमदारांच्या कानावर घालायचं ना. आमदारांच्या कानावर आम्ही 5 वेळा घातलंय. चर्चेने प्रश्न सुटला असता. आमदारांच्या कानावर 4 वेळा चर्चा केले. आमदारांना आम्ही चर्चा केले. आता आम्ही फक्त शेवटची चर्चा अजितदादा पवारांची करणार आहेत. आणि आम्ही ज्या वेळेला समजा आमदार साहेबांना ऐकू येत नसेल किंवा आमची मराठी भाषा समजत नसेल तर त्यावेळेला आम्ही विचार. आमदार बेनकेंना धमकीचा विषय नाही, विषय तत्वाचा आहे. आमदार बेनके साहेबांच्या वडिलापासून मी त्यांचा कार्यकर्ता आहे. एखाद्या माणसाला किती जवळ घ्यावं, एखाद्या माणसाचं किती ऐकावं, आणि आदिवासी माणसाला. आमदार बेनकेंनी देवराम लांडेंना कुठे दूर केलं? तुमच्या मुलाला एक मोठं चांगलं पद दिलं होतं. तुमच्या आदिवासी भागामधली अनेक कामं तुम्हाला विचारल्याशिवाय आमदार बेनके करत पण नाही. शेवटी लोकांपुढे वास्तव केलं पाहिजे. आणि साहेब आमच्या मुलाला पद दिलं तर पण कधी बॅनर एखाद्या त्याचा फोटो नाही टाकला, त्याला कुठेही पक्षाच्या कार्यालयातून त्यांना फोन नाही आला. आणि म्हणून ही माझी खतखत. वाणी साहेब त्याच्यामध्ये तुम्हीच तेवढे दोषी आहेत. आमचा बातमीदाराचा काय दोष? तुम्ही मला मालशेत घाटामध्ये नेलं आणि तुम्ही मला राष्ट्रवादीमध्ये नेलं. आता मग अशी म्हणाले आम्ही काही कोणी बसलोच नाही, भाऊ देवड्याचा काय संबंध? आता असं अहो तुम्ही असं दोन तोंडांना बोलू. पत्रकार म्हणून तुम्हाला मी जबाबदारीने माझी भूमिका स्पष्ट आहे. कॅमेरा चालू आहे. स्पष्ट आहे. तुम्ही आमदारांना स्पष्ट विचारा.
तुम्ही देवराम लांडेंचा प्रत्येक गावामध्ये बॅनरवर अपमान करणार असतील अहो, तो तुमचे आदिवासी समाजाचा फ्लेक्स अपमान आहे. लावतो कोण? त्या गावचा सरपंच आमदार बेनके समोर काय? हे सगळे पुरावे आहेत आमच्याकडं. आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. फ्लॅक्स कोण लावतो, सरपंचांना कोण बनवतो, आमदारच्या भोवतीने लुडबुड कोण करतं, ते कसं आहे बा उद्धव साहेबांच्या भोवतीनं कसं संजय राऊत आहे, तसं आमच्या आदिवासी भागात एक आमदार साहेबांच्या वतीनं एक संजय राऊत तयार झालाय आणि त्या संजय राऊतमुळं आमदार साहेबांना अडचण येणार आहे. म्हणजे 2024ला अतुल बेनके आमदार होणार नाही असं म्हणायचं तुम्हाला? आमदारांना अडचण येणार आहे एका माणसामुळे. त्याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ वेळ आल्यावर सांगू, सगळं लगेच बोलायचं नसतं. आता देवराम लांडे म्हणजे आगळ्या मोहाळ, देवराम लांडे आदिवासी भागांचा नेता, आज ते बॉडीगार्ड घेऊन फिरतायत. ते माझ्या समाजाने नाव ठेवले मला, हे माझे बॉडीगार्ड आहे, माझ्या समाजाचे बॉडीगार्ड घेऊन फिरायची गरज काय देवराम लांडे? 25 बॉडीगार्ड आहे, ते 2 चालतात. कशासाठी बॉडीगार्ड पाहिजे? आम्हाला पण आता इथून पुढच्या भीती वाटते? भीती वाटते देवराम लांडेंना? बाबत घाबरत नाही, मी पैलवानकडे आहे. ही माणसं घेऊन का मी फिरता? मरणाला कधी घाबरत नाही. देवराम लांडे माणसं घेऊन का फिरता? अहो माणसं घेऊन म्हणजे मला रानावनात रात्रीच फिरावं लागतं. इकडे बिबट्याची भीती आहे. जर आता कदाचित आमच्या गाडीला बिबट्या आडवा झाला, रात्रीचा विषय वेगळा. आता आपण दिवसा आहोत. आता दिवसाचे वाजले 12:30. आम्ही रात्रंदिवस फिरत असतो वाणी साहेब. आता हे पाणी आम्ही इथं कालपासून हे पाणी सोडायचा आम्ही प्रयत्न करतोय. 25 तारखेपासून कडू साहेबांना आम्ही फोन करतोय आणि म्हणजे सगळ्या बाबीचा वाणी साहेब तुम्ही याचे पापाचे वाटेकरी आहात. कुठलं पाप? पाप म्हणजे तुम्ही मला राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी प्रवृत्त केलं. देवराम लांडे का कुकुल बाळ नाही. देवराम लांडे मास्टर माइंड आहे. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी आतापर्यंत 50 पक्ष बदलले. सगळ्यांच्या समोर आहे देवराम लांडे. असं तुम्ही असं जसं काही सांगताय की बस सुरेश वाणीने तुम्हाला कुठे उडी मारायला सांगितली. उडी मारताना तुम्ही विचार करत असता आपल्याला पोहता येतं का नाही याचं जजमेंट देवराम लांडे नाही. मी जबाबदारीनं बोलतोय वाणी साहेब. तुमच्यामुळं मी राष्ट्रवादीत गेलो होतो आणि ज्या अपेक्षेने मी परत माझ्या जुन्या घरी गेलो होतो त्या अपेक्षेची माझी नाराजी झाली. माझ्या तुमचा अपेक्षाभंग काय झाला? अपेक्षा बघा म्हणजे आम्ही आमच्या म्हणण्याप्रमाणे कामं होत नाही आणि आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही केलेल्या कामांचं क्रेडिट दुसरा माणूस घेणार असेल तर तो माझा अपमान नाही, तो संपूर्ण माझ्या 1 लाख आदिवासी समाजाचा अपमान आहे. देवरामजी लांडे आदिवासी जनता ही कोणाची व्यक्तिगत प्रॉपर्टी नाही, ती तुमची आमची सगळ्यांची आहे. शेवटी प्रश्न सगळ्यांनी सोडवले पाहिजेत. मग आमदार बेनके असतील, खासदार कोल्हे असतील, तुम्ही एकत्र अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन हा प्रश्न समोर का आणत नाही? अहो वाणी साहेब, मनोज जरांगे यांची काय महाराष्ट्राची प्रॉपर्टी नव्हती. ज्या टायमाला समाजाचा प्रश्न येतो ना त्या टायमाला वेळ येते. महाराष्ट्र पेटला होता ना तसं आज आमच्यावर वेळ आलेली. त्याच्यामुळे समाजाला आंदोलन पाहिजे, आरक्षण पाहिजे होतं, त्यावेळेस तरी तुम्ही कोण मराठ्यांची बाजू घेतली? नाही, आमचा त्यांना विरोध होता. आमचं आरक्षण हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आमचं आरक्षणाला धक्का लावणं, कुणालाही सरकारनं आरक्षण द्यावा, कुठल्या समाजाला आरक्षण देऊ नये म्हणून आमचा विरोध नाही. मला वाणी साहेब माझी सूचना आहे, पहिलं तुम्ही लक्षवर पश्चिम भागात याचा 100% असणार. त्या लोकांना प्यायला आत्ता पाणी नाही जनावरांना. आता 15 जण टँकर सुरू होणार आहे. आणि देवरामजी लांडे आदिवासी गोरगरीब जनतेच्या सोबत सुरेश वाणी 24 तास असतात. गोरगरिबांच्या पाठीशी राहणं, त्यांचे प्रश्न सोडवणं काम आहे. इथं पाणी बंद करा आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आता परत हे पाणी बंद केलंय. परत साहेब इकडे या. आता किती टक्के पाणी इकडे? 2 मिनिटं इकडे. पाणी बंद केलं, आता पुढचा विचार करा 4 महिन्याचा. परत पाणी नाही सोडणार आता इकडे. नाही, आपण जरा साहेबांचं म्हणणं जाणून घेऊया. साहेब, आता पाणी किती शिल्लक आहे? 5% शिल्लक आहे. 5% शिल्लक आहे. आणि मृत साठा किती आणि उपयुक्त किती? 5% मृत आहे आणि 5% लाईव्ह आहे. म्हणजे एकूण 10% पाणी, 1 TMC पाणी. मग आता हे पाणी आपण खाली सोडणार नाही? नाही, नदी पात्रात सुद्धा नाही. आपण आता फक्त पिण्यासाठी नगरपालिकेला. अच्छा, नगरपालिका आरक्षित केलेलं आहे ते. आता त्यांचं म्हणणं आहे एकूण 5% पाणी साठा आहे. हे म्हणजे 1 TMC पाणी आहे. हे पाणी आपण फक्त जुन्नर शहरासाठी पिण्यासाठी सोडणार आहोत. जुन्नर शहराला पाणी दिलंच पाहिजे. ती पण माणसं आपलीच आहेत. मी पण जुन्नर राहतोय. जुन्नर तालुक्याला पाणी दिलं पाहिजे. नारंगावला सुरेश वाणीला पाणी दिलंच पाहिजे. चिडचिड का करता? चिडचिड म्हणजे साहेब ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आम्हालाही कळतं ना. अहो धरण आमच्या उशाला, कोरड आमच्या घशाला. सगळ्यांना नगरपर्यंत साहेब एवढं पाणी चालेल 1.5 महिना. हक्क सगळ्यांचा आहे. तुम्हाला पाणी पहिलं ठेवलं पाहिजे. अहो ही सगळी वर दे कॅमेरा मारा बनवणं ते चावण घ्या. सगळ्या जमिनी आमच्या बुडाला त्यावर
धरणामध्ये सगळे पोरं आम्ही अशी कडवे घेऊन बनकर पाठीवर 300 रुपये रोजानं आम्ही जातोय. आम्हाला आता इथं इतकी वाईट होते साहेब. तुम्ही आपण 3 दिवसाने दौरा करणार आहेत. देवळा आज नवळा गाडगर पण साहेब इतकी वाईट अवस्था आहे. देवरामजी लांडे चांगल्या कामासाठी सुरेश वाणी तुमच्या सोबत 24 तास राहतील, चिंता करायचं काही कारण नाही. तुम्ही इथं आज आला तुम्हाला धन्यवाद. आज हे खरं तर 12 वाजता यांनी पाणी बंद केले. 12 वाजता पाणी नसतं बंद केलं तर आम्ही नारायणगावला जाऊन त्या कडू साहेबांची 12 वाजता होतो. याचं कारण असं आहे की आम्ही 25 तारखेपासून त्यांच्याकडे फॉलोअप घेतोय. ते आम्हाला म्हणायचे 2 दिवस जाऊ द्या, 3 दिवस जाऊ द्या, 4 दिवस जाऊ द्या. कालही बी तसंच म्हणले आज बंद करतो. मग मी आमदार साहेबांना फोन केला. ते एडिओ डॉक्टर काय झालं, आमदार साहेब म्हणले मी आजच्या आज बंद करतो. ते काहीतरी तांत्रिक अडचण आली इथं मशीनला, त्यामुळे कालचा आज का होईना परंतु ते पान बंद झालं. मी आता आमदार साहेबांना आता परत एक निवेदन देणार आहे की आता जे 5% कोटा राहिलाय याला मात्र हात लावू नका. माणिकडोह धरणामध्ये पाण्याचा साठा कमी असल्यामुळे देवराम लांडे यांनी प्रथमपासूनची ती भूमिका घेतलेली आहे. जर हे पाणी बंद केलं नाही तर मी या ठिकाणी आंदोलन करीन, अशा प्रकारचा इशारा देवराम लांडे यांनी दिलेला होता. देवराम लांडे आदिवासी भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच रस्त्यावर उतरत असतात. म्हणूनच आदिवासी जनता त्यांना आधार कार्ड म्हणते, आदिवासी जनता त्यांना वादळ म्हणते. देवरामजी लांडे यांचं वादळ कुठे भरकटणार नाही, जनतेसोबत राहील. जनतेचे प्रश्न सोडवताना अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आदिवासी जनतेला भविष्य काळामध्ये सुद्धा न्याय देईल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, माणिकडोह. मशीन चालू आहे. इथं नाही वर घ्यायला आणि भीती वाटत पुढे पुढे बांधले पाहिजे बांधले ते कालच्या व्हॉट्सअपला ते वायरच्या ग्रुपला
देवरामजी लांडे, आज तुमच्या मागणीनुसार माणिकडोह धरणाचं पाणी बंद झालेलं आहे, काय सांगाल? वाणी साहेब, मी आता खरं तर सकाळी चिडलेलो होतो, तुम्ही आले तेव्हाही चिडलेलो होतो. आता मी थोडासा खुशी झालो आहे, कारण माझ्या मागण्या एवढंच होतं का हे पाणी जर बंद झालं नाही, समजा आता हे 5% राहिले, यातले जर 1% गेला तर 2% गाळ आहे, 2% गाळ आहे आणि 1% बाष्पीभूत, म्हणजे राहिले 1%. आणि म्हणून मी गेल्या 7-8 दिवसापासून सारखा आरडाओरडा करत होतो. त्या आरडाओरड्याला तुमच्या भावकीनं तुमच्या सूचनेला ओ दिलेली आहे. हो वाणी साहेब, मी भावकीत आहे, पण तुम्ही पण आता भावकीत आहे, तुमचं पण आम्ही करतो. मी 8 दिवसाने वादळ करायला गेलं धरणं, हो तुम्ही शोधित झाले साहेब, म्हणजे तुमचा पण प्रेम आहे ना. शेवटी विषय काय होतं, पत्रकार म्हणून नाही, परंतु तुम्ही सुद्धा काल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं, आज तुम्ही स्वतः हजर झाले स्पॉटवर, काय प्रकार आहे. आणि म्हणून आता पाणी सोडलेलं आहे, हे बघा आपल्या खाली दिसते, आता सगळं बंद झालं. आता थोडासा पाझर आहे, तो थोडासा पाझर हा राहणार आहे, परंतु आता 5% पाण्यामध्ये आपले 4 महिने निघतील. आणि म्हणून आता सगळ्या अधिकाऱ्यांना मी 7-8 दिवस जो त्रास दिला, तर मी त्रास देत नव्हतो, माझ्या भावना, माझ्या समाजाचे. कडुसकर साहेबांकडे तुम्ही वारंवार फोन करून भांडायचे, चिडायचे, आता कडुसकर साहेबांना काय मेसेज द्याल? आता कडुसकर साहेबांना मेसेज देईल, त्यांचं अभिनंदन करील का आता मात्र पाऊस पडल्याशिवाय सोडू नका, आता आमचं राहिलेलं 5% असंच राहू द्या, तुम्ही पाणी बंद केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.